नमस्कार श्रोते हो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपली संस्कृती या मराठी यूट्यूब चॅनलवरती। श्रोते हो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे या एका वाक्यातून लाखो भक्तांचे जीवन बदलून टाकणारे अक्कलकोटचे सिद्ध पुरुष श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या अद्भुत जीवन कथेची ही गोष्ट आहे। या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत स्वामींचे अवतरण, त्यांच्या चमत्कारांची सत्यकथा आणि आजही त्यांच्या आशीर्वादामुळे भक्तांचे जीवन कसे बदलते आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी तुमच्यासाठी एक विशेष कथा आहे जी श्रद्धा आणि भक्ती यांचं मूर्तिमंत रूप आहे। चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूयात। नृसिंह सरस्वतींना अखंड साधनेची ओढ लागली होती। त्याने आपल्या भक्तगणांना समजावले, पुन्हा अवतार घेण्याची ग्वाही दिली आणि ते श्रीशैल क्षेत्रातील कर्दळीवनात साधना करण्यासाठी गेले। तिथून ते गुप्त झाले। त्यानंतर सुमारे 350 वर्षांचा काळ गेला। याच कर्दळीवनात एक लाकूड तोड्या तिथे लाकूड तोडण्यासाठी आला। लाकूड तोडता तोडता त्याचा घाव चुकला आणि तो घाव शेजारच्या वारुळावर पडला। त्यातून रक्ताची चिरकांडी बाहेर पडली। वारुळामध्ये समाधिस्थ असलेल्या योगी पुरुषाची समाधी भंग झाली। लाकूड तोड्या अतिशय घाबरला। त्याच्या लक्षात आले, आपल्या हातून फार मोठी चूक झाली। तो माफी मागू लागला, परंतु त्या योग्याने लाकूड तोड्यास अभयदान दिले। हे योगी म्हणजेच श्री स्वामी समर्थ। हा दिवस होता चैत्र शुद्ध द्वितीयेचा। या दिवशी स्वामी समर्थांचा प्रकट दिन साजरी केला जातो। स्वामी समर्थ यानंतर श्री काशी क्षेत्री प्रकट झाले। तिथून कलकत्ता, जगन्नाथपुरी अशा ठिकाणी त्यांनी प्रवास केला। त्यानंतर सर्वप्रथम स्वामींचे दर्शन मंगळवेढा या गावात दिसून आले। तिथून पंढरपूर, मोहोळ, सोलापूर या ठिकाणी वास्तव्य करून अक्कलकोट येथे आले। इथे आले असताना सुमारे 3 दिवस स्वामींनी भोजन केले नव्हते। सोळप्पा नावाच्या एका गृहस्थाच्या लक्षात येताच त्यांनी स्वामींना आपल्या घरी नेले आणि त्यांना भोजन दिले। स्वामींच्या तिथल्या वास्तव्यावरून त्यांच्या घरून त्यांना खूप विरोध झाला। श्री स्वामींच्या दिव्यत्वाची प्रचिती अक्कलकोट येथील लोकांना येऊ लागली आणि सर्वांची स्वामींवर श्रद्धा दृढ झाली। इथेच राजेसाहेब भोसले हे स्वामींचे भक्त झाले। अक्कलकोट इथल्या खंडोबाच्या देवळातील कट्ट्यावर स्वामी स्थानापन्न झाले। तिथल्या वटवृक्षाखाली बसून स्वामींनी तपसाधना केली। अनेक प्रकारचे चमत्कार केले। तेथील तपश्चर्यानंतर स्वामींनी पुन्हा संपूर्ण देशात भ्रमण केले। अनेक वर्षांच्या भ्रमंतीनंतर ते पुन्हा मुक्कामाला आले, ते अक्कलकोट क्षेत्रीच। समाजातील सर्व वर्गातील लोक त्यांचे शिष्य होते। स्वामींच्या समोर राजा रंक असा भेद नव्हता, श्रीमंत गरीब असा भेद नव्हता। हिंदूप्रमाणेच इस्लामी, ख्रिश्चन, इतर धर्मीय लोकही त्यांच्या भक्त परिवारामध्ये सामील होते। स्वामींच्या अवतरणाचा काळ लक्षात घेतला तर आपल्या लक्षात येईल, तो होता इंग्रजी सत्तेचा काळ। इंग्रजांविरुद्ध भारतामध्ये जनमत तयार होऊ लागलं होतं। या आधीचे दत्तावतार म्हणजे परधर्मी आक्रमकांच्या विरोधात हिंदू धर्माला संघटित ठेवण्याचं कार्य होते, तर स्वामी समर्थांचा अवतार हा इंग्रजी आक्रमणाविरुद्ध सनातन संस्कृती कायम ठेवण्यासाठीचा होता। इंग्रजी राज्यकर्ते आता ख्रिश्चन धर्म भारतीयांवर लादू पाहत होते। त्यांची शिक्षण पद्धती ते इथल्या लोकांवर बिंबवत होते। अशा वेळी हिंदू धर्माची तपश्चर्येची परंपरा, तिची महानता, भगवंतावरील भक्तांची श्रद्धा कायम ठेवण्याचे काम स्वामी समर्थांच्या अवताराद्वारा केले गेले। स्वामींनी देखील आपल्या अनेक शिष्यांना त्यांच्या कुवतीनुसार कार्य करण्याची प्रेरणा दिली। स्वामींच्या शिष्यांमध्ये चोळप्पा, श्री बाळप्पा महाराज, श्री वामनबुवा वामोडीकर, वासुदेव बळवंत फडके, बडोद्याचे संस्थानिक असे अनेक लोक सामील होते। ते अखंड शिष्य परंपरेमुळे नामसाधना आणि दत्तांच्या ठिकाणी अनन्यसाधारण भक्ती या 2 गोष्टी आजही जनमानसात टिकून आहेत। स्वामींनी त्यांच्या आयुष्यात अनेक प्रकारचे चमत्कार केले, अनेक लोकांचे सांसारिक दुःख दूर केले, परंतु या लाखो भक्तांमधून पारमार्थिक ओढ असलेले शिष्य फार कमी होते। परंतु जे खरे हिरे होते त्यांना स्वामींनी त्यांच्या योग्यतेनुसार ज्ञानदानाचे कार्य केले। स्वामींच्या अशा अनेक चमत्कृतींचा आढावा श्री गुरु लीलामृत या ग्रंथात येतो। स्वामी समर्थांचे सगळ्यात उल्लेखनीय कार्य म्हणजे त्यांनी स्थापन केलेले वेगवेगळे आश्रम। आश्रमांमधून आजही मंत्र साधना, जप साधना ही अखंडितपणे केली जाते।
ज्यामुळे सर्व भक्तांना स्वामींच्या वचनाचा भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे याचा वारंवार प्रत्यय येतो. जीवनात जेव्हा अत्यंत कठीण वेळा येतात, प्राणातिक संकट येतात, त्यावेळी जो मनुष्य अत्यंत निष्ठेने आणि भक्तिभावाने स्वामींचे नामस्मरण करतो त्याच्या पाठी सद्गुरू नेहमी उभे राहतात. या संदर्भातील एक कथा फार रोचक आहे. प्रसंग असा होता, मुंबई ठाण्याकडे राहणारा एक लक्ष्मण एक कोळी, खलाशी आणि व्यापारी होता. त्याचा व्यापार फार मोठ्या प्रमाणावर समुद्रातून चाले. असंच एकदा आगबोट घेऊन व्यापार करायला निघाला होता. तेव्हा वाटेत फार मोठं वादळ सुटलं आणि जहाज समुद्रात बुडू लागलं. खरं तर लक्ष्मण कोळी मोठा धैर्यवान होता, पण तोही घाबरला आणि मनोमन स्वामींची करुणा भागली. जहाज तरले, लोकही वाचली. पुढे 8 दिवसांनी तो अक्कलकोटला आला. स्वामी समर्थांना त्याने साष्टांग दंडवत घातले. सद्गुरू पाठीशी उभे राहतात म्हणजे कोणाकडून तरी ते मदत पाठवतात, परंतु ही मदत आपल्याला सद्गुरूंच्या कृपेने मिळाली याची जाणीव ठेवून भक्त त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात. ही कृतज्ञता कधी दानराशीच्या स्वरूपात तर कधी सेवेच्या स्वरूपात असते. स्वामींच्या प्रत्येक चमत्कारपूर्ण कार्यात ज्या भक्तांनी संकट निवारण झाल्यानंतर पण स्वामींचं स्मरण आपल्या नित्य जीवनात ठेवले त्यांना पुढील आयुष्यात देखील शांती, समाधान लाभले. परंतु ज्या भक्तांनी ही जाणीव ठेवली नाही, नामस्मरणात खंड पाडला, त्यांच्या वाट्याला मात्र पुन्हा खडतर परीक्षा आल्या. अशा तऱ्हेने 22 वर्षापर्यंत स्वामींनी आपल्या भक्तांवर अनुग्रह केला. केवळ या 20 वर्षांमध्ये स्वामींनी आपले अनेक शिष्य बनवले. त्यांच्या शिष्य परंपरेच्या केवळ यादीवर जरी नजर टाकली तरी स्वामींचा अधिकार आपल्याला लक्षात येतो. यामध्ये विशेष उल्लेखनीय म्हणजे शेगावचे श्री गजानन महाराज, शिर्डीचे साईबाबा, पुण्याचे जंगली महाराज, म्हणजे त्यांच्या शिष्यांचीच आज मंदिरे स्थापन झाली आहेत. तर स्वामी समर्थ किती सिद्ध पुरुष असतील याचा आपल्याला अंदाज येऊ शकतो. इसवी सन 1878च्या चैत्र महिन्यामध्ये वैद्य त्रयोदशीला स्वामींनी अनेक भक्तांच्या उपस्थितीमध्ये समाधी घेतली. समाधी घेतल्यानंतर सर्व भक्तांनी फार विलाप केला. तेव्हा थोड्या वेळपुरतं स्वामींनी आपले डोळे उघडले आणि त्यांना उपदेश केला. जो अनन्य भावे शरण, पाहिला मुक्तीचा सोहळा, जिंकेल जीवन सोहळा, तो मजवरी विसंबला. अशा तऱ्हेने दत्तगुरूंचा हा अवतार समाधीत विलीन झाला. परंतु नामस्मरणाची, भक्तीची ही परंपरा त्यांच्या हजारो शिष्यांद्वारे आजही पूर्वजीवित राहिली आहे. श्री स्वामी समर्थ त्यांच्या लाखो करोडो भक्तांच्या हृदयात आज वास करतायत आणि भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणत आपल्या जीवनाचा मार्ग दाखवतायत. तर श्रोतेहो, श्री स्वामी समर्थांनी केवळ भक्तांचे दुःख दूर केले नाही, तर जीवनात श्रद्धा, संयम आणि नामस्मरण यांची खरी ओळख करून दिली. जर तुम्हालाही वाटते की स्वामींचा कृपा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की लिहा. धन्यवाद.